स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये। कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप छानच असताल। तर मित्रांनो, आज आहे धुलीवंदनची तुम्हाला खूप सारी शुभेच्छा। हॅपी होली मित्रांनो, माझ्या यूट्यूब परिवाराला पण हॅपी होली। तर मित्रांनो, आम्ही आज रामबाग मध्ये आलो आहोत। रामबाग हे परभणी शहरापासून 7 किमी अंतरावर जिंतूर रोड येथे धर्मापुरी गावामध्ये स्थित आहे। तर इथं 10 ते 5 असा खूप छान प्रोग्राम होतो आणि आज ऑर्केस्ट्रा पण आहे एक्स्ट्राचा। तर आम्ही आज खूप एन्जॉय करणार आहोत आणि मी तुम्हाला सर्व गोष्टी रामबाग मध्ये दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, फुल एन्जॉय करूया। लेट्स गो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच इथं एंट्रीला किती सुंदर अशी सजावट केलेली आहे। इकडे पण पाहू शकता तुम्ही आणि इकडच्या साईडला पण बघू शकता। आणि इथं आहे तिकीट घर। आपल्याला एंट्री करण्यासाठी इथं तिकीट काढून घ्यावं लागते। इकडे बघू शकता मित्रांनो, किती सुंदर अशी सजावट केलेली आहे। इथं पण पाहू शकता तुम्ही, आपण एंट्री केल्यानंतर सुंदर अशी कळसाची सजावट केलेली आहे इथे। तर चला मग आपण आता रामबाग मध्ये एंट्री करणार आहोत। तर एंट्रीसाठी इथं रामबाग मध्ये आपल्याला बैलगाडीची अशी व्यवस्था केलेली आहे। आपलं वाजत गाजत खूप छान पद्धतीने स्वागत केलं जातं। तर आपण आता बैलगाडीमध्ये स्वारी करणार आहोत। चला मित्रांनो, माझ्यासोबत। तर मित्रांनो, आपण रामबाग मध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं स्वागत शरबत पेय देऊन केलं जातं, असं मस्तपैकी छान। तर सकाळचे 10 वाजलेले आहेत। आपण रामबाग मध्ये एंट्री केलेली आहे। आपण शरबत पण घेतलेला आहे। आता आपण जात आहोत नाश्त्याच्या उपहारगृहाकडे। तर चला जाऊया, नाश्त्यामध्ये काय काय ठेवले आहे आज। आपण उत्तम असा नाश्ता करणार आहोत। चला मित्रांनो। नाश्त्यामध्ये आज आहे नूडल्स, मस्तपैकी टेस्टी उपमा आणि फळांमध्ये आहे पपई, चिकू। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता सर्व समाजाची व्यावसायिक कलाकृती कशी दर्शवली आहे। तर मी तुम्हाला दाखवत आहे। चला आपण बघूया।
मित्रांनो, हे आहे राजा दशरथ सभागृह. चला मी तुम्हाला दाखवते मधला व्ह्यू. श्रीरामबागचं कार्यालय आणि कार्यालयालाच लागून इकडे आहे श्रीरामबागचा ऑर्केस्ट्रा स्टेज. बघू शकतात तुम्ही इकडे आणि इकडच्या साईडला येते इकडे आहे विहीर. तर मित्रांनो, रामबागच्या कार्यालयाच्याच पाठीमागे इथे रामायणातली खूप छान पात्र साकारलेली आहेत. बघू शकतात. चला मी दाखवते तुम्हाला. ही आहे रामकुटी आणि इकडे आहे लक्ष्मण कुटी. ही आहे भरत कुटी आणि ह्याच्या पुढे आहे शत्रुघ्न कुटी. आणि ही आहे अंजनी कुटी. बघू शकता तुम्ही. आणि इकडे येते राजा दशरथ पक्षी विहार. चला आपण पाहूया विविध प्रकारचे पक्षी. इकडे आहे अहिल्या कुटी, शबरी कुटी, डायनासोरचा परिसर, व्याघ्र दर्शन संत्रा, मोसंबी बाग, एकांतवास, जय हनुमान झाडावरचे घर इकडच्या साईडला आहे. आपण आता पाहणार आहोत. आणि इकडच्या साईडला आहे पुष्पक विमान, डीप लाईन, शबरी कुटी, अहिल्या कुटी. चला. इकडच्या साईडला आहेत लहान मुलांचे खेळण्याचे साधने. चला मग पाहूया आपण. आपण वॉटर पार्क मध्ये आलो आहोत. तर वॉटर पार्क मध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण इथे आनंद घेऊ शकतात आणि पर हेड फीस आहे 300 रुपये. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला वॉटर पार्क दाखवते. सो मित्रांनो, इकडे आहे उर्मिला भोजन कक्ष. चला आपण पाहूया. आणि इकडच्या साईडला येते रामबागची किचन. बघू शकता तुम्ही इथे किती पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जातो. तो पण चुलीवरचा, ज्वारीच्या भाकरी आणि इतर काही अजून बघू शकता मित्रांनो तुम्ही.
ह्या किचनच्या पाठीमागे अजून एक मोठे किचन आहे. चला तर मग पाहूया आपण. जेवणामध्ये आज आहे पोळी, पनीर, पुलाव, पकोडे, भाकरी, ठेचा, भरीत, कोशिंबीर आणि थंडगार मठ्ठा. तर चला मग आपण मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया. तर मित्रांनो, आपले मस्तपैकी जेवण झालेले आहे. चला मग आता आपण पुढच्या कार्यक्रमाचा मस्त आनंद घेऊया. असं म्हणतात बायकोला नेहमी हा शेर म्हणा की खोटं खोटं बोलणं तुझं कधी कधी खरं वाटतं. खोटं खोटं बोलणं तुझं कधी कधी खरं वाटतं. खरं खोटं तुला माहीत, मला मात्र बरं वाटतं. असं पुढचं गाणं घेऊया. समजा लावा द्या. मित्रांनो, आपण अशा पद्धतीने पारंपरिक कार्यक्रमाचा मस्त आनंद घेतलेला आहे. आता घेऊया रेन वॉटरचा आनंद. अरे वा, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, घोडा पण किती सुंदर डान्स करत आहे येथे. तुम्हाला हा माझा रामबागचा ब्लॉग मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. खुश राहा, स्वस्थ राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.